बबलू दिनेश पंचाल जी आज चुनाव प्रचार में गोंडी गांव के अंतर्गत, गोंडी गांव जो है इनका बाल किला है। क्या कहेंगे, गोंडी गांव में आज चुनाव प्रचार में है, अब कोई नहीं है, टक्कर में क्यों पड़े हो, चक्कर में इस तरह के नारे लगा रहे हैं? नहीं, ऐसा कुछ नहीं है। गोंडी गांव हमारी गाँवदेवी माता के आशीर्वाद से गोंडी गांव सब माता बंधूंनी ने बहुत मला खूप प्रेम दिलेला आहे। ऐकल्या माता बंधूंनी तिसरी टर्म आहे माझा आणि तिसऱ्या टर्मला गाव माझ्या पूर्ण साथीने सपोर्टनी उभा आहे आणि मीच निवडून येणार। भारतीय जनता पार्टी इथे कमळ खेळणार। गोंडी गावाचा मूलभूत काय प्रश्न आहेत जे ज्यात निवडून आल्यानंतर ते तुम्ही परत काम करणार आहे? मूलभूत सुविधा की सीमांकनचा विषय आहे आणि गावाला हे 3 माळ्याचं परमिशन इथे आहे, ते लिगली अतिक्रमण न करता लिगली मैदान आम्ही बनवण्यात येणार हे करणार आहे। तुम्ही चुनावमध्ये फिरतायत, कसं प्रतिसाद लोकांचे भेटतात? कारण लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। लोकांनी आम्हाला भरघोस मताने 2दा निवडून दिलं, तिसऱ्यांदा पण लोक मला माता भगिनी बंधू निवडून देणार आहेत। इथलं ह्या वाड्यामध्ये मोठी समस्या काय? कारण काही मोठी समस्या होती जी रोड आहे, गटर आहे, नाले आहेत मोठे, आणि रेल्वेकडे एक मोठी समस्या आहे। रेल्वेचं पाणी जे ट्रॅकला जमतं तिकडे रिटर्न बॅक मारतं, ते आम्ही रेल्वेकडून ते फॉलोअप घेऊन ते गटर नवीन ट्रेन बनवून मोटर ट्रेन साफ करून ते रेल्वेचं पाणी इकडे बॅक नाही, मला गावाला त्रास होणार यासाठी मेहनत घेणार। तुमचं हे वाट मोठं वाड आहे, अर्धा VRC आहे आणि अर्धा हे गोंडी गाव वगैरे, हे पूर्ण तुम्ही कसं पाहतात? कारण का हे त्रिकोणी वाड आहे। वाढ खरंच चांगला आहे, त्रिकोणी वाढ नाही आहे, चौकोनी वाढ आहे आणि मला इथून माहिती आहे भरघोस मतं भेटणार आहेत आणि मला इकडे काही चिंता वाटत नाही की लांब वाटत नाही। मला लोक माझे आपले आहेत, मला काही सगळं जवळ वाटतं। अच्छा, समोर जे हातचा पंजा घेऊन उभा आहेत, समोर मसाला आहेत, दोघांमध्ये ठसन चालू, कारण का ते काय मोठे उमेदवार आहेत, मी त्यांच्याबद्दल काय बोलू? ते जास्ती ज्ञानी आहेत, ते जास्ती त्यांना सगळं कामाचं माहिती आहे। मी ग्राउंडला असतो, मला गटर पाणी आणि नळ आणि ह्यातल्या सगळ्या गोष्टी कळतात। लोकांच्या सुखादुखाला जायचं, त्यांना काय सेवा करायला लागते ते मी करतो आणि ती मला लोक आठवण ठेवतात आणि लोकांना माहिती आहे, म्हणून एवढं लोक माझ्या पाठीशी उभी आहेत। काय सांगणार भाई, प्रचारामध्ये यायचं? प्रचार खूप चांगला आहे, जोरात प्रचार आहे आणि 100% विन होणार आहे। कारण सुखादुखाला धावणारा माणूस, हक्काचा माणूस एकच बबलू पंचाल। भाईंनी या गावामध्ये आहे ना, आमच्या इथे नेहमी, हां माझं माहेर आहे हे, तर इथे आहे ना नेहमी 6 मतलब पावसाच्या नंतरमध्ये हे येतात, पाणी समुदायाला सगळं पाणी वगैरे इथे नाले वगैरे भरतात, तर ते सगळं व्यवस्थित भिंतींवरती परत किडे वगैरे येतात, तेव्हा ते औषध वगैरे तेच करतात। करोनाच्या टायमाला आम्हाला घरोघरी काहीसुद्धा भेटत नव्हतं, तेव्हा त्या टायमाला आम्हाला त्यांनी राशन दिलं, पोटाचा आधार म्हणून सगळं काही पुरवलेलं आहे। आम्हाला कसली कमी म्हणून पडलेली नाही, आमच्या पाठीशी उभे आहेत ते खंबीरपणे। आम्हाला कसली बबलू पंचाल परत कशासाठी पाहिजे? हां, बबलू पंचाल परत आमच्या कामासाठी, सुविधासाठी, जे भरपूर काही कामं केलेत आमच्या गावामध्ये, भरपूर सारी मानखूर गावामध्ये, गोवंडी गावामध्ये, मंडाळा गावामध्ये, तसंच पुन्हा एकदा परत करावं त्यांनी, आमची ही अपेक्षा आहे। काय सांगतात? हेच जे आपले जनतेचे जे प्रश्न आहेत तेच जनता जी त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि नक्कीच ते तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणारच आहेत, याच्यात काही शंका नाही आहे। पूर्व नगरसेविका अनिता पंचाल पण स्वतः सोबत आहे, पण हे गोंडी गाव जे आहेत बबलू पंचालचे बाल किल्ला आहेत आणि गोंडी गावामध्ये चुनाव प्रचारमध्ये आहेत। इथलं जे महिला स्थानिक आहेत ते स्वतः बोलत आहेत की बबलू पंचाल परत पाहिजे। बबलू सर जरूर जीत कर आएंगे। इस समय वो तीसरी बार चुनाव लड़ रहे हैं और भारी बहुमत से पब्लिक उनके साथ में और समर्थन में और हमेशा रहेगी। अच्छा, बबलू पंचाल चुन कर आएंगे, समर्थन में तुम्ही RPI का? हां, आम्ही भाजपाचे कार्यकर्ते। आम्ही बबलूबाई सांगायचं म्हटलं की बबलूबाईंना म्हणजे स्वतःहून लोक म्हणजे त्यांचं काम बघून असं वाटतं की स्वतःहून त्यांना बोलवतात। एखादी व्हिजिट कुठं राहिली असेल तर त्यांना समजलं बबलूबाई या ठिकाणी प्रचाराला, ते सोसायटी असू दे किंवा कुठला स्लम एरिया असू दे, गावठाण असू दे, त्या ठिकाणी बबलूबाईला स्वतःहून त्यामध्ये सामील होतात आणि शक्यतो बबलूभाई सगळ्यांना माहिती आहे की बबलूभाई जे जिंकणार आहेत। नाही, इथे कसं आहे 2022पासून जे नगरसेवक पद बंद झालेलं आहे, कॉर्पोरेशनचं नगरसेवक बंद झाल्यानंतर 2022पासून जे बबलूभाईंनी जे काम करतायत, तो स्लम एरिया असू दे, त्या ठिकाणी काय उपद्रव, पाण्याची समस्या असू दे, गटाराची समस्या असू दे, ती समस्या दूर करण्याचं काम बबलूभाई आणि त्यांचं कार्यालय, विशेष म्हणजे बबलूभाईंचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यामार्फत ते बबलूभाईंकडे ते पोचते, ते माहिती पोचते आणि ते काम केलं जातं। शिवसेना के वार्ड अध्यक्ष हमारे साथ मौजूद है, काय सांगणार आहेत? महायुतीचे उमेदवार बबलू पंचाल आहेत, तुम्ही स्वतः त्या प्रचारामध्ये सामील आहेत, कसं प्रतिसाद लोकांचे भेटतात, काय सांगणार? महायुतीचा प्रचार एकदम जोरात चालू आहे आणि इकडेच नव्हे तर पूर्ण मुंबईमध्ये
100% महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे. किती चॅलेंज बघते, कारण की समोर 3-3, 4-4 कॅन्डिडेट उभा आहेत. एका काँग्रेस, दुसरीकडे मसाल, आता कमलचे फूल आपलं बबलूभाईची. काय सांगणार याबद्दल? हे आपण काय बोलून दाखवत नाही. ते 16 तारखेला सर्वांना माहीत आहे काय होणार आहे आणि तुम्ही ते 16 तारखेला तुम्ही बघा. दादा काय सांगते? काय सांगायचं, जेव्हा काम करेल तो जिंकून येणार. 13 वर्षापासून बबलूभाई काम करतायत, तेच जिंकून येणार. लोकांना काम बोलतं, फक्त निवडणुकीपुरती लोक येतात, आम्हाला मत द्या, आम्ही असं करू तसं करू, वचननामा देऊन झाले. समोरचे जे 2 उभे आहेत हां. त्यांच्या पण तिकीटसाठी भांडण होतं. काय सांगणार याबद्दल? भांडणं तर सगळे होतच असतात भांडणं, पण जो काम करतो त्याला तिकीट भेटणार. आम्हाला मत आहे की आमची BJP 144 येणार. 144 में बीजेपी बबलू पंचाल जी बीजेपी से चुनाव जीत कर आएंगे, ऐसा लोगों का कहना है. लेकिन महायुति के जितने भी नेता और कार्यकर्ता पदाधिकारी हैं वो इस रैली में शामिल हैं. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.